या घडीची महत्वाची बातमी समोर येते सायन ब्रिज प्रकरण आणि या प्रकरणी मनसेनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आज इथं बघू शकता तुम्ही गाड्या पार्क केल्या जातात। याच्याजवळ पोलिसांचा सुद्धा कानाडोळा आहे आणि हा लोकांना मूर्ख बनवण्याचा मस्तपैकी सरकारचा दृष्टिकोन आहे। सर काल काय झालं होतं सर, नेमकं काल काय झालं? काल इथे शाळा जेव्हा भरण्याचा वेळ येते तेव्हा अर्धी शाळा सकाळचा माध्यम सुटलेलं असतं आणि त्या सकाळचा माध्यम सुटल्यानंतर दुपारचं माध्यम भरताना जो गर्दी झालेली आणि त्याच्यामध्ये इकडे जो कमर्शियल एरिया आहे त्यांचे टेम्पो बाईक्स याच्यामुळे जी इतकी गर्दी झालेली की जो एल्फिस्टनला मागे जो अपघात झाला तो होता होता स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तो वाचला आणि काही पब्लिकला इथे थांबवलं। त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर केलाय, तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुम्ही बघा की उद्या आज शाळा बंद आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन करतोय की आमच्यामुळे शाळेच्या मुलांना त्रास होऊ नये किंवा नागरिकांना त्रास होऊ नये। फक्त तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही हे करतोय। जर त्या 8 दिवसाच्या आत जर यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या धारावीकरांसाठी करू। नक्कीच तर आपण बघतोय की यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर 8 दिवसांनी हे जे आहे ते तीव्र आंदोलन मनसेतर्फे इथे करण्यात येणार आहे। आपण बघतोय हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जो आहे तो अत्यंत गर्दी असते या ब्रिजवर असं हे सांगतायत। कायमच इथे गर्दी असते, आज सुट्टी असल्यामुळे नॉर्मल गर्दी आहे, मात्र ज्यावेळेला शाळा असतात त्यावेळेला इथे प्रचंड चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे। एल्फिस्टनवर जी घटना घडली चेंगराचेंगरीची ती होऊ नये यासाठी मनसेने इथे आंदोलन केल्याचं मनसे सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। मुंबईत मनसेचं हे आंदोलन आहे। एल्फिस्टन ब्रिज दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरता म्हणून हे आंदोलन केलं जात आहे। सायन पूल पाडल्यानंतर जी काही वाहतूक कोंडी होतीये, जे काही ट्रॅफिक जाम होतोय, या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर पावलं उचलावीत ही मागणी प्रामुख्यानं या आंदोलनाच्या माध्यमातून होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।